मित्रांनो, तुमच्या एक्झामला आता फक्त 50 दिवस बाकी आहेत आणि इतक्या कमी वेळामध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस कव्हर करणं हे खूप डिफिकल्ट आहे. सो या वेळामध्ये तुम्हाला असे टॉपिक्स कव्हर करावे लागतील जे की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांचं वेटेज खूप हाय आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही टॉपिक सांगेल जे की तुम्ही जर कव्हर केले तर तुमचा एक्झामचा 80 to 90% सिलेबस हा कव्हर होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घेण्यासाठी मदत मिळेल. तर चला आपल्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आता मित्रांनो, आपण एक्झामचा टॉपिक्स पाहूयात, पण त्याआधी आपण एक्झामचा पेपर पॅटर्न पाहून घेऊया. तर ही एक्झाम टोटल 4 सेक्शनमध्ये डिवाइड केली आहे. त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग, जनरल नॉलेज अँड अवेअरनेस आणि कम्प्युटर बेसिक्स हे सेक्शन्स असणार आहेत. त्यामध्ये इंग्लिश लँग्वेजसाठी 40 क्वेश्चन्स, रिझनिंगसाठी 30 क्वेश्चन्स आणि जीके अँड अवेअरनेस आणि कम्प्युटर बेसिक्ससाठी 15 क्वेश्चन्स ईच असणार आहेत. म्हणजे टोटल 100 मार्क्स, 100 क्वेश्चन असतील आणि ईच क्वेश्चनला 1 मार्क अलॉट झाला आहे. देअरफॉर ही एक्झाम तुम्हाला टोटल 100 मार्कांची असेल. ओके. आता आपण प्रत्येक सेक्शनसाठी जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते माहिती करून घेऊया. सगळ्यात पहिलं सेक्शन आहे इंग्लिश लँग्वेज, ज्यासाठी तुम्हाला 30 क्वेश्चन्स असतील. आता यामध्ये तुम्हाला रीडिंग कम्प्रेहेन्शन्स, सिनोनिम्स अँड ऑन्टोनिम्स, व्होकॅब्युलरी, वर्ड मिनिंग्स, त्यासोबतच सेंटेन्स कम्प्लिशन, इडियम्स अँड फ्रेजेस आणि एरर डिटेक्शन हे टॉपिक्स खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. मी असं म्हणत नाहीये की बाकीचे टॉपिक्स करू नका, बट तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे आणि तुमचा सिलेबस अजून कव्हर झाला नसेल तर या टॉपिक्सवरती जास्त फोकस करा. कारण की या टॉपिकचे क्वेश्चन्स खूपदा रिपीट होतात आणि तुम्ही जर हे टॉपिक्स केलात तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स पडायचे चान्सेस आहेत. नेक्स्ट बघूया, ते म्हणजे रिझनिंग आहे सेक्शन. यामध्ये तुम्हाला वर्बल आणि नॉन वर्बल हे 2 सेक्शन मिळतील. त्यामध्ये तुम्हाला नंबर सिरीज, डिकोडिंग अँड कोडिंग, ब्लड रिलेशन्स, डायरेक्शन सेन्स, एनालॉजी, पर्सेंटेज, प्रोबॅबिलिटी हे टॉपिक्स आहेत जे की खूप इम्पॉर्टंट आहेत आणि या टॉपिक्सचे क्वेश्चन्स खूप इझी येतात. त्यासोबतच तुम्ही जर तुमचे फॉर्म्युलेज किंवा तुमचे जे ट्रिक्स आहेत ते नीट रिवाइज केले तर तुमचे हे सगळे टॉपिक्सचे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह होतील. नेक्स्ट सेक्शन आहे जीके अँड अवेअरनेस. त्यामध्ये 15 क्वेश्चन्स येतील. त्यामध्ये टॉपिक्स म्हणजे करंट अफेअर आहेत. त्यासाठी तुम्हाला लास्ट 6 to 8 मंथचे करंट अफेअर्स कव्हर करावे लागतील. त्यामध्ये तुम्हाला अवॉर्ड्स, स्पोर्ट्सचे इव्हेंट्स, वेगवेगळे स्कीम्स जे की गव्हर्नमेंट काढते, जसं की प्रधानमंत्री कौशल विकास योजना किंवा ग्राम सडक योजना, हे जे स्कीम्स आहेत ते तुम्हाला माहिती असले पाहिजेत. त्यासोबतच इम्पॉर्टंट डेज, फॉर एक्झाम्पल नॅशनल सायन्स डे किंवा इंटरनॅशनल योगा डे, ह्या टाईपचे डेज जे आहेत ते तुम्हाला पाठ करावे लागतील. ते पण खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि जे काही रिसेंट डिस्कव्हरीज आहेत सायन्सची रिलेटेड ते सुद्धा तुम्हाला पाठ करावे लागतील. ओके. नेक्स्ट सेक्शन आहे आणि आपला लास्ट सेक्शन आहे तो म्हणजे कम्प्युटर बेसिक्स. त्यामध्ये तुम्हाला असतील 15 क्वेश्चन्स. त्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर कंपोनंट्स, त्यामध्ये सीपीयू, एएलयू, सीयू यासारखे टॉपिक्स असतील. त्यासोबतच इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस, मग असेल मेमरी अँड एक अजून एक टॉपिक आहे तो म्हणजे मेमरी मॅनेजमेंट. हा सुद्धा तितकाच इक्वली इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो हा पण इग्नोर करू नका. आता याच्यामध्ये तुम्हाला रॅम, रॉम, कॅशे, रजिस्टर्स या गोष्टी मिळतील. त्यानंतर आहेत सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर, हे गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आहेत ऑपरेटिंग सिस्टीम. आता जसे की तुम्हाला विंडोज, ओएस किंवा लिनक्स हे जे आहेत यांच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला हमखास बघायला मिळतील. आता हा लास्ट टॉपिक आहे तो म्हणजे इंटरनेट बेसिक्स. यामध्ये तुम्हाला लॅन, मॅन, त्यासोबतच वॅन किंवा असेच भरपूर टॉपिक्स आहेत जे की तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. ओके. तर मित्रांनो, हे होते क्वेश्चन्स जे की तुम्ही जास्त फोकस केला तर तुमचा स्कोर ऑटोमॅटिकली वाढेल. आणि तुम्हाला अजून छान प्रकारे तयारी करायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की तिथे मी दररोज व्हिडिओ आणतोय जेणेकरून तुमची कन्सेप्ट त्यासोबतच तुमची एमसीक्यू प्रॅक्टिस ही छान प्रकारे होईल. तर चला आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.